हरिओम. माझं नाव किशोरसिंह गणपत दळवी. मी विरार येथे राहतो, विरार वेस्टला. मी जो अनुभव तुम्हाला सांगतो आहे तो माझ्या घरासंदर्भात आहे. 2005ला मी विरार येथे घर घेतलं बापूंच्या कृपेने. आणि त्याच्यानंतर 2007ला मला वाटलं की एक मोठा रूम मला घ्यायचा आहे. आणि त्या हिशोबाने मी हालचाल चालू केली आणि मला एक रूम मिळालंसुद्धा दादांच्या सांगण्यानुसार. आणि त्या रूमसाठी मला थोडेसे पैसे एक्स्ट्रा हवे होते. तर मी आणि माझ्या बायकोचा असा विचार झाला की माझं राहतं घर, जे जुनं घर होतं ते विकायचं आहे आणि दुसऱ्या रूमसाठी ते पैसे वापरायचे. त्या हिशोबाने आम्ही ठरवलं की हा रूम आम्ही आता विकायचा आणि एजंटला कळवायचं. आम्ही दोघांनी रूमची किंमत ठरवली की साधारण 1 रूम किचन होता. हायवे, मार्केट, बस स्टँड वगैरे सगळंच, कॉलेज, शाळा सगळं जवळ होतं. फक्त 1 रूम किचन होता आणि ग्राउंडला होता आणि त्या सोसायटीमध्ये पाणी भरत होतं. त्याच्यामुळे मला थोडीशी शंका होती की हा रूम कुठपर्यंत जाईल किमतीला. तरी पण म्हटलं बापू आहेत ना, काय काळजी करायची गरज नाही, आपण बापूंना सांगूया. आणि आम्ही किंमत ठरवली की रूमची किंमत 14 लाख रुपये ठेवली. आणि आम्ही तसं एजंटला आमच्या भेटलो, त्याच्या कानावरती घातलं की बाबा आम्हाला रूम काढायचा आहे, काय गिराईक असेल तर सांग. तसं त्यांनी म्हटलं की हो ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या गोष्टीला 1 महिना उलटून गेला. आम्ही त्याच्याकडे परत गेलो की अरे काय गिराईक वगैरे कोण आले नाही किंवा येत आहेत ते नुसते बघून जात आहेत, पण त्यांना रूम काय पटत नाही आहे, सौदा पुढे होत नाही आहे. तो म्हणाला की रूमची किंमत जरा जास्त दिसते, ग्राउंडला रूम आहे आणि तिकडे पाणी भरतं, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. आम्ही अजून दोघांनी विचार करून थोडीशी किंमत अजून कमी केली. आम्ही एक 12-1 लाख रुपये किंमत ठेवली. आणि तरी पण 1.5 महिन्याने रूम जाईना. म्हणजे गिराईकं येत होती आणि रूम बघत होते, पण ग्राउंडला रूम आहे त्याच्यामुळे ते नापसंत करत होते. आणि मी परत बायकोशी विचार केला सगळा आणि ठरवलं की नाही, रूमची किंमत अजून कमी करूया. हा रूम जाणं महत्त्वाचं आहे, कारण हा रूम ग्राउंडला आहे आणि इकडे पाणी भरतं. हा रूम जर असाच राहिला तर आपल्याला पुढे त्रासदायक होईल आणि आपली थोडीशी कर्ज काढलं होतं मी, थोडीशी ओढाताण होईल आपली. बायको म्हणाली की ठीक आहे आपण तसं करू. म्हटलं बापू आहेत, काय काळजी करायची गरज नाही आहे. आम्ही तसं त्या एजंटला परत कळवलं की आम्ही रूमची किंमत कमी केली आहे आणि तू असेल तर आम्हाला सांग. आणि आम्ही म्हटलं आम्ही निगोशिएबल आहोत, काही असेल ते समोरासमोर बसून कमी करू आम्ही. आणि आम्ही दोघंही नवरा बायको एकदा घरी बसलो होतो आणि संध्याकाळी दरवाजावरची बेल वाजली. आम्ही दरवाजा उघडला तर एक माणूस आतमध्ये आला आणि आम्हाला विचारतो तुम्ही दळवी का? म्हटलं हो मी दळवी. म्हटलं तुमची रूम विकायची आहे असं मला कळलं. म्हटलं हो बरोबर रूम विकायची आहे आणि आमचा असा एजंट आहे, त्याच्याशी आमचा व्यवहार झालेला आहे. तो बोला हो मी त्या एजंट थ्रू झालो आहे, त्यांना कुठेतरी उशीर होतो आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊन या. तर म्हटलं ठीक आहे. त्यांच्यावर एक कपल होतं. म्हटलं ह्यांना रूम बघायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे रूम बघू शकता. ते येऊन रूम वगैरे बघितले, बसले, आमच्याशी बोलले, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. रूमच्या बाबतीत सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. मग त्यांनी विचारलं की रूमची किंमत काय तुम्ही करताय? तुम्ही म्हटलं रूमची किंमत काय करताय? म्हटलं ह्यांचं काहीतरी रूमच्या संदर्भात बोलणं झालेलं नाही आहे बहुतेक माझ्या एजंटशी. मी बाहेर किचनमध्ये गेलो, 1 रूम किचनच होता आणि बायकोशी बोललो काय करायचं, ह्यांना किंमत सांगायची आहे. बायको म्हणाली बापूंना नमस्कार कर आणि तुला जे वाटतं ते तू कर. मी बाहेर आलो आणि त्या गिरायकाला म्हणालो की मला 17 लाखापर्यंत रूम काढायची. 17 लाख म्हटल्यावरती तो जो एजंट होता तो लगेच उठून बोला नाही हो दळवी खूप जास्त आहे ती रक्कम. मी म्हटलं ठीक आहे बघा मला काही गरज नाही आहे. म्हटलं माझी अगोदर समोर रूम आहे आणि ठीक आहे मला ही नाही गेली तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मनात म्हणत होतं की रूम जायला हवी. तर 1 रूम किचन असल्याकारणाने ती लोकं बाहेर गेली, सोसायटीच्या आवारात गेली, त्यांचं बोलणं झालं आणि परत आतमध्ये आली आणि मला म्हणालेली की दळवी रूमची किंमत फार जास्त आहे, तुम्ही कमी करा, रूम आम्हाला पसंत पडलेला आहे. तर मी म्हटलं बघा तुम्ही म्हणताय तर मी जास्तीत जास्त म्हटलं एक 30,000 रुपये कमी करू शकतो रूमची किंमत, त्याच्यापेक्षा मी जास्त कमी करू शकत नाही. म्हटलं असंही मला एकदम अर्जन्सी नाही आहे ही रूम विकायची. ते म्हणाले ठीक आहे. परत ते लोक सोसायटीच्या आवारात गेले आणि त्यांची चर्चा झाली आणि ते बाहेर आले, आतमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की दळवी अजून थोडी रूमची किंमत कमी करा. मी म्हटलं नाही ह्याच्यापेक्षा मी नाही कमी करू शकत रूमची किंमत. मग त्यांचं तिकडेच बोलणं झालं आणि ते म्हणाले की दळवी आम्ही ठरवलं आहे की 16.5 लाखाला रूम घ्यायची. तर मी फक्त बघत बसलो, 16.5 लाखाला रूम घ्यायची. म्हटलं ठीक आहे बघा आता तुम्ही 20,000 रुपये एवढे कमी केलेले आहात, अजून 30,000 रुपये कमी करा, हा सौदा आपण करून टाकूया.
तर मी म्हटलं ठीक आहे, मी जरा माझ्या बायकोशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी आतमध्ये किचनमध्ये गेलो. देवघर तिकडेच होतं, बापू बसलेलेच होते देवघरात. बायको माझ्याकडे बघते, काय चाललं आहे? मी म्हणतो जे काय चाललं आहे ते मला माहिती नाही, पण हे काय करतायत काय? म्हटलं आपली किंमत काय आणि हे देत आहेत काय आपल्याला? त्यानंतर मी परत आलो. म्हटलं ठीक आहे, डन, हरकत नाही. त्यांनी ताबडतोब तिकडे सौदा डन केला आणि आम्हाला 1,00,000 रुपयाचा चेक दिला. 1,00,000 रुपयाचा चेक दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे लोन जास्तीत जास्त 10-1 दिवसात होईल, बाकीची उरलेली रक्कम आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जमा करू. मी म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात ते जाता जाता आमचा एजंट धावत धावत आमच्या घरी आला आणि मला घेऊन एकदम किचनमध्ये गेला आणि बोलला, दळवी सौदा झाला का? म्हटलं हो सौदा झाला. म्हटलं तुमचा फोन लागत नाही आहे, तुमचा काहीच मॅसेज नाही मला, तुम्ही सांगितलं पण नाही कोण येणार आहेत काय वगैरे. तो म्हणाला कितीला सौदा झाला मला सांगा पहिल्यांदा. मी म्हटलं 16.5 लाखाला सौदा डन झाला. म्हटलं काय दळवी, मी तुम्हाला 18 लाख रुपये देणार होतो ह्या रूमचे, 1 लाख रुपये माझे सोडवणार होतो. मी म्हटलं मला गरज नाही आहे, जी माझ्या योग्य रक्कम आहे तीच मला बापूने दिली आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मला काय अपेक्षा नाही आहे आणि तुम्हाला ह्यावं माझ्याकडनं तुम्हाला ते गुडविल मिळणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि समोरचा रूम पण मी त्यांच्याचकडनं घेतला होता कारण त्यांना मग चांगलं मिळणार होतं. मग बोललं ठीक आहे, हरकत नाही. मग तो एजंट निघून गेला. आम्ही दोघंही नवरा बायको शांतपणे सोफ्यावर बसलो आणि फक्त बापूंकडे बघत होतो. ह्या कोण आहे, हे काय चाललं आहे? ज्या रूमची किंमत आम्ही 10 लाख रुपये ठेवली होती आणि ज्या रूमला आम्ही 9 लाख रुपयाला सुद्धा विकायला तयार झालो होतो, ती रूम त्यांनी आम्हाला 16.5 लाखाला विकून दिली. 16.5 लाखाला, 6.5 लाख रुपये जास्त. म्हणजे जी माझी थोडीफार जे कर्ज होतं ते सुद्धा सेटल झालं, सगळ्या गोष्टी सेटल झाल्या आणि चेक आम्ही बापूंच्या पुढ्यात ठेवला तिकडे. म्हटलं बापू तू ग्रेट आहेस. म्हटलं आम्ही काय सांगणार त्याला आता, आम्ही काय अपेक्षा केली होती आणि तू आमच्या अपेक्षापेक्षा जास्त म्हणजे 100 टाईम जास्तच तू आम्हाला देतो आहेस. आणि त्यानंतर लगेच त्या व्यक्तीचं लोन वगैरे ॲप्रूव्ह झालं आणि अवघ्या 8 दिवसात माझ्या अकाउंटला बाकीची रक्कम म्हणजे 15.5 लाख रुपये जमा झाले. 15.5 लाख रुपये जमा झाल्यावरती आम्ही त्या रूमचा ताबा सोडला आणि आमच्या दुसऱ्या रूममध्ये राहायला गेलो. आणि सगळं कसं एकदम आनंदात, म्हणजे एवढं मस्त सेटल झालं ना की खरंच बापू मी खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.